मित्रांनो नमस्कार. गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात की घातपात या निबंधातील भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. ओबीसींना 27% आरक्षण मिळाले तरी गोपीनाथ मुंडे ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी झटत होते. पण या काळात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते. गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्षनेते म्हणून कारकीर्द कायम महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात राहील. शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी सरकारला कित्येकदा धारेवर देखील धरले. 1994 साली त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात लोकमत जागृत करण्यासाठी शिवतीर्थ ते शिवनेरी संघर्ष यात्रा काढली. या यात्रेत त्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याबरोबरच ओबीसींमध्ये भटक्या विमुक्तांमध्ये जागृती करण्याचे काम देखील केले होते. त्यांच्या या संघर्ष यात्रेला प्रचंड मोठे समर्थन मिळाले. गोपीनाथ मुंडे याच यात्रेदरम्यान लेट येण्यासाठी म्हणून फेमस झाले. विरोधकांनी त्यांच्या लेट येण्याची चेष्टा केली, पण एवढ्या मोठ्या यात्रेचे नियोजन करणे सोपी गोष्ट निश्चितच नव्हती. गोपीनाथ मुंडे वेळेवर यायचे नाहीत, पण लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी असायचे. ते लेट येत होते पण थेट जात होते. या यात्रेचा परिणाम हा झाला की राज्यात भाजपा शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या 73 जागा विधानसभेत निवडून आल्या तर भाजपाच्या 65. जसे की शिवसेनेला लढायला बहुजन लागतो, पण सत्तेत ब्राह्मणच लागतो. त्याचप्रमाणे त्यांनी मनोहर जोशी या मनोवादी भटाला मुख्यमंत्री केले. उपमुख्यमंत्री पदाबरोबर त्यांनी स्वतःकडे गृह, अर्थ, ऊर्जा, सहकार ही खाती ठेवली. एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांना महत्त्वाची खाती दिली. जोशी मुख्यमंत्री जरी असले तरी त्याला गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या खात्यात लुडबुड करू दिली नाही. गोपीनाथ मुंडे यांची कारकीर्द लोकांच्या ध्यानात राहिली ती त्यांच्या गृहमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाने. गोपीनाथ मुंडे यांच्या अगोदर मुंबईत माफिया राज होते. गँगवॉरने सामान्य जनता त्रस्त होती. गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना एन्काउंटर करण्याचे थेट आदेश दिले. त्यामुळेच मुंबईतून माफिया टोळींचा सफाया झाला. दहशतीत असणारी मुंबई शांत झाली. गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना जनतेला दाऊद इब्राहिमच्या मुसके आवळून भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांना ते जमले नाही. त्याबद्दल प्रसारमाध्यमे नेहमी गोपीनाथ मुंडे यांना जाब विचारत, पण ते हे सोयीस्कर विसरतात की गोपीनाथ मुंडे यांनी कमीत कमी दाऊदच्या मुंबईच्या टोळीचा बिमोड केला होता. दाऊदला पकडण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी काय प्रयत्न केले होते यावर त्यांच्या निधनानंतर सुधीर सावंत यांनी देशोन्नती या वर्तमानपत्रात एक आदरांजलीपर लेख लिहिला. त्यात ते सांगतात, देशोन्नतीच्या 5 जूनच्या आपल्या थर्ड आय या आपल्या सदरात सुधीर सावंत म्हणतात, गोपीनाथ मुंडे यांनी पाकिस्तानात दाऊदला पकडण्यासाठी एक टीम पाठवली होती. दाऊदला पकडण्याचा किंवा मारण्याचा त्यांचा प्लॅन होता. टीम दाऊदच्या मागे दबा धरून बसली होती. दाऊद जाळ्यातही आला होता, पण ज्याच्याकडे शस्त्र होते तोच वेळेवर आला नाही. सुधीर सावंत यांनी गुप्तचर खात्यात काम केलेले आहे. हे वेळोवेळी गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीकासुद्धा करत, म्हणून त्यांनी वर दिलेली माहिती नक्कीच विश्वासार्ह आहे. हे सत्य असेल तर गोपीनाथ मुंडे यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. जो माणूस वेळेवर आला नाही तो का आला नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तो माणूस गोपीनाथ मुंडे यांचे नाव देशात मोठे होऊ द्यायचे नाही अशा मनोवादी लोकांचा समर्थक नव्हताना हीच शंका मनात येते. अनेक नेते समाजाच्या जोरावर राजकारण करून लहानाचे मोठे होतात. सत्तेत मोठमोठी पदे भूषवतात, पण सत्तेत गेल्यावर समाजाला विसरतात. पण गोपीनाथ मुंडे यापैकी नव्हते. सत्तेत गेल्यानंतरही ते आपल्या समाजाला विसरले नव्हते. ज्या भटक्या विमुक्त समाजातून ते आले होते त्या समाजासाठी त्यांनी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. अनेक भटक्या विमुक्त पोलीस खात्यात नोकऱ्या मिळवून दिल्या. विशेषतः वंजाऱ्यांचे अनेक तरुण त्यांनी फौजदार बनवले. वंजारी समाजाला जोशीचा विरोध असतानाही स्वतंत्र 2.5% आरक्षण दिले. त्याचा परिणाम हा झाला की वंजारी समाजाचे अनेक तरुण डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठे अधिकारी, ओबीसींच्या आणि भटक्या विमुक्तांच्या तरुण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील त्यांनी मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमीभाव मिळवून देण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते. 1999 ते 2009 सालापर्यंत ते भाजपाचे गटनेते म्हणून विरोधी बाकावर राहिले.
1996 साली वाजपेयीचे सरकार आले तेव्हा ते सरकार 13 दिवसच टिकले होते. पण त्या 13 दिवसातच त्यांनी आपल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळवून घेतली. एक वेळ गोपीनाथ मुंडे यांच्यावर अशी आली होती की त्यांच्या शेतातला ऊस कोणताच कारखाना नेईना म्हणून त्यांना उभा ऊस फेकून द्यावा लागला होता. तेव्हा गोपीनाथ मुंडे आपल्या मोठ्या भावाला म्हणजे पंडित अण्णाला म्हणाले होते, अण्णा, एक दिवस आपला सुद्धा साखर कारखाना असेल. गोपीनाथ मुंडे यांची जिद्द पहा, जे बोलले ते करूनच दाखवले. आज वैद्यनाथ कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवजीवनच मिळाले. ऊसतोड कामगारांना त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी बनवले. 1996 पासून 2009 पर्यंत ते विरोधी बाकावरच बसले. भाजपाला त्यांनी 2 जागेवरून 65 जागेपर्यंत नेले. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजपा आणि भाजपा म्हणजे गोपीनाथ मुंडे हे समीकरण झालं होतं. भाजपा मनुवादी पशु होता. या सगळ्यांचा समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या गोष्टींना विरोध होता. पण गोपीनाथ मुंडे पक्षाला जुमानीत नव्हते. पक्षातील आमदार गोपीनाथ मुंडे या व्यक्तीवर निष्ठा ठेवणारे होते, यज्ञावर नाही. 2007 साली त्यांना पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली. त्याचबरोबर ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील होते. गोपीनाथ मुंडे विरोधी बाकावर जरी असले तरी त्यांची ओबीसी साठीची लढाई चालूच होती. खरं तर या नेत्याची कुवत पाहता त्यांनी लवकरच राष्ट्रीय राजकारणात भाग घ्यायला हवा होता. ते 2003 साली भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले होते, पण पक्षाने त्यांना हे पद फक्त शोभेकरिता दिले होते. प्रत्यक्षात मात्र निर्णय घेताना त्यांना विचारित देखील घेत नव्हते. अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, सुषमा स्वराज या जनाधार नसलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात होती. पण मुंडेंना या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जावे असे कोणत्याच नेत्यांना वाटत नव्हते. स्वतः त्यांचे मेहुणे प्रमोद महाजनांना सुद्धा तसे वाटत नव्हते. कारण गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व गुण त्यांना माहीत होते. जर गोपीनाथ मुंडे ओबीसीचे राष्ट्रीय नेते झाले तर आपल्यालाच समाजाला धोका आहे हे त्यांना माहीत होते. लोकसभेत एकदाच निवडून आलेले वाजपेयी सरकारमध्ये बऱ्याच खात्याचे मंत्री झाले, पण लोकनेते गोपीनाथ मुंडे या काळात फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले आणि मग गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय स्तरावर ओबीसींचे नाथ झाले. प्रमोद महाजन यांनी 3 मे 2006 रोजी हत्या झाली. त्यांच्या हत्येमागे कारण काय होते ते तेव्हा प्रकाश झोतात आले नाही. त्यांची हत्या विशेष म्हणजे त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी केली. प्रवीण महाजनने प्रमोद महाजन यांची हत्या का केली हे गोपीनाथ मुंडे यांना माहीत होते, पण याची वाच्यता मुंडेंनी कुठेच केली नाही. प्रवीण महाजन याने प्रमोद महाजन यांची हत्या का केली हे लोकसत्ता या वर्तमानपत्रातून सांगणार होते. त्यांनी लोकसत्ता पेपरमध्ये लिहायला सुरुवातसुद्धा केली होती, पण 1-2 लेख लिहिल्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमरचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. की खून झाला ते माहीत नाही आणि प्रमोद महाजन यांची हत्या का झाली हे सामान्य जनतेसाठी गूढच राहिले. काय योगायोग आहे पहा. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे महान चरित्र जेलमधून जगासमोर मांडत असताना त्यांचे निधन झाले. या 2 लेखावरून आपल्याला प्रमोद महाजन यांचे चारित्र्य चांगल्या प्रकारे समजते. ते आपल्या आईवर हात उगारतात, परदेश दौऱ्यावर जात असताना ते सोबत 1-2 मैत्रिणीला घेऊन हमखास जात. त्यांचे आणि उद्योगपतींचे संबंध त्यांनी कोणा पत्रकारांना संपवले हे सर्व प्रवीण आपल्या लेखातून मांडतात. RSS आणि उद्योगपती यांच्यामधील ते दलाल होते हे सत्य आहे. 2007 साली गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली. येथून गोपीनाथ मुंडे यांचे राष्ट्रीय नेतृत्व विकसित व्हायला सुरुवात झाली. 2007 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांना कळून चुकले की देशातील ओबीसी समाज एकत्र का येत नाही. तेव्हाचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह हे देखील उत्तर प्रदेशचेच होते. उत्तर प्रदेशचे जातीय राजकारण त्यांनी अगदीच जवळून पाहिले. ओबीसी समाज देशात 52% असून सुद्धा देशाची शासनकर्ती जमात बनू शकली नाही, कारण तो समाज हजारो जातीत विभागला गेला आहे. माननीय कांशीराम यांनी ST, ST, OBC मायनॉरिटीजसाठी बहुजन समाज पक्ष काढला होता. या पक्षाचा मुख्य उद्देश मनुवाद्यांना दूर करून देशात बहुजनांची सत्ता आणणे हा होता.
पण त्यांच्या निधनानंतर मायावती यांनी त्यांच्या तत्वाला हरताळ फासला आणि स्वतःच पक्ष ब्राह्मणांच्या ताब्यात दिला. नंतर पक्षात बहुजन कमी आणि ब्राह्मण जास्त दिसू लागले. BSPचा लॉंग फॉर्म ब्राह्मण समाज पक्ष असा झाला. नावालाच फक्त बहुजन समाजाचा पक्ष राहिला, पण मायावतीने बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य काढून जेव्हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असे ब्रीदवाक्य आपल्या पक्षाचे केले, तेव्हा त्याचा अर्थ अर्थातच ब्राह्मण हिताय बहुजन हिताय, ब्राह्मण हिताय बहुजन दुखाय असेच झाले. मायावतीने सर्वात जास्त ब्राह्मण उमेदवारांना संधी दिली आणि त्याची पावती म्हणून त्यांचे सरकार 2007 साली UPत आले. गोपीनाथ मुंडे याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू लागले. ऊस उत्पादन शेतकरी, ऊसतोड कामगार यांचे ते राज्याभिषिक्त सम्राटच होते. याच दरम्यान त्यांची नियुक्ती राजस्थानच्या पक्षप्रभारी म्हणून झाली. गोपीनाथ मुंडे आता शरद यादव, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, नितीश कुमार, रामविलास पासवान यांच्या संपर्कात येऊ लागले होते. इकडे राज्यात छगन भुजबळ, विलासराव देशमुख, नारायण राणे, पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे हे मित्र एकत्र येऊन ओबीसींची बहुजनांचा वेगळा पक्ष तर काढणार नाहीत ना, ही भीती ब्राह्मणांना वाटत होती. जर गोपीनाथ मुंडे यांना राज्यस्तराबरोबर राष्ट्रीय स्तरावर ओबीसी यांच्या नेतृत्वाखाली एकजूट झाले, तो ब्राह्मणी व्यवस्थेला सुरुंग लावणारे ठरले असते. त्यांना पक्षात एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, हरिभाऊ राठोड असे खंदे समर्थक होते. ते पक्षाचे नव्हे तर गोपीनाथ मुंडे समर्थक होते. गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व म्हणजे आपल्यासाठी पोषक नव्हे तर घातक आहे हे भाजपाने तारले होते. भाजपाचा उद्देश हा राज्यात किंवा देशात सत्ता मिळवणे हा नसून ब्राह्मणी वर्चस्व कायम राखणे हा होता. भाजपाने भरारी घेऊ पाहणारे गोपीनाथ मुंडे यांचे पंख छाटण्याचे काम चालू केले. हे काम व्यवस्थित पार पाडण्याचे काम जनतेतून कधीच निवडून न येऊ शकणाऱ्या नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर या RSSच्या दलालांकडे देण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांना विचारात न घेता ते लोक निर्णय घेऊ लागले. त्यांना विनोद तावडे नावाचा एक बहुजन नेता देखील जाऊन मिळाला. गडकरी, जावडेकर आणि तावडे यांचे किचन कॅबिनेट तयार झाले. ते पक्ष निर्णयात गोपीनाथ मुंडे किंवा त्यांचे समर्थक खडसे, फुंडकर यांना विचारात न घेता निर्णय घेऊ लागले. गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे समर्थक यांच्यावर उघड अन्याय होऊ लागला. तो अन्याय जे सर्व मर्यादा सोडून असहाय्य होऊ लागला. मग या रांगड्या गड्याने थेट पक्षाच्या विरोधात झेंडा उभारला. गोपीनाथ मुंडे यांचे बंड भाजपाला हादरून सोडणारे होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीनाथ मुंडे यांना आपल्यावर झालेला अन्याय सांगताना अश्रू अनावर झाले होते. गोपीनाथ मुंडे यांना विधानसभेत बोलण्यास पक्षाने मज्जाव घातला होता. त्यांना विधानसभेत प्रश्न मांडू दिले जात नव्हते. खरे तर गोपीनाथ मुंडे विधानसभेत शेतकरी, गरीब, कष्टकरी लोकांचेच प्रश्न मांडणार होते. त्यांना पक्ष निर्णयात अजिबात स्थान दिले जात नव्हते. मुंबईचा प्रदेशाध्यक्ष निवडताना त्यांना विचारात घेतले नव्हते. खरं तर गोपीनाथ मुंडेंमुळेच पक्ष महाराष्ट्रात जिवंत होता, पण भाजपाला त्यांचे महत्त्व राज्यात आणि देशात वाढणे नको होते. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद हे आपल्याला फक्त शोभेपुरतेच देण्यात आले. आपण पक्षाच्या सर्व पदाचे राजीनामे देत आहोत. पत्रकारांनी तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणार काय हा प्रश्न विचारला तर त्यावर गोपीनाथ मुंडे म्हणाले, आमदारकी पक्षाने नाही तर लोकांनी दिली आहे. हे खरे आहे की गोपीनाथ मुंडे भाजपाचे आमदार होते, पण स्वबळावर निवडून आलेले होते आणि त्याच आमदाराच्या जोरावर गडकरी, तावडे, जावडेकर खासदार मागच्या दाराने झाले होते आणि तेच गोपीनाथ मुंडे यांच्यावर उलटले होते. किती कृतज्ञ लोक हे कृतज्ञपणाचे जगाच्या राजकारणात उदाहरण क्वचितच सापडेल. या बंडाची दखल पक्ष नेतृत्वाला घ्यावीच लागली. दिल्लीतील बडे नेते हादरून गेले. मुंडे जर भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले तर भाजपाला परवडणारे होते, पण ते भुजबळ, राणे यांच्या सोबत जाऊन वेगळा पक्ष काढण्याचा प्रयत्न करू लागले तर ते भाजप आणि काँग्रेस दोन्हीसाठी भयंकर घातक ठरणार होते.